राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा जी वर्णनात्मक पद्धतीनं आहे त्याची तयारी प्रभावीपणे करण्यासाठी जी आपण एडिटोरियल सिरीज सुरू केली त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की काही दिवसाआधी तुम्हाला माहित असेल की भारताने अफगाणिस्तानमध्ये की जिथं तालिबानची सत्ता आहे तिथं आपला दूतावास पुन्हा ओपन केलेला आहे। तर साहजिक आहे तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल आयआरच्या दृष्टीनं GS2च्या दृष्टीनं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान ही दहशतवादी संघटना आहे आणि भारत तिथे दूतावास म्हणजे डिप्लोमॅट्स आपलं ओपन करतो तर नेमकं भारताची काय भूमिका आहे किंवा फॉरेन पॉलिसी तर काय सांगते। प्रश्न बघा याच्यावरचा सुरुवातीला, तालिबान शासित अफगाणिस्तानात भारताची मर्यादित राजनैतिक उपस्थिती एंगेज विदाऊट रिकॉग्नाइज, शब्द बघा, एंगेज विदाऊट रिकॉग्नाइज तत्वाचे उदाहरण मानले जाते। या धोरणाचे फायदे आणि मर्यादा सांगा। इथं कीवर्ड काय, एंगेज विदाऊट रिकॉग्नाइज, कारण भारताने तालिबानला अजूनपर्यंत रिकॉग्नाइज नाही केलेला आहे परंतु एंगेज म्हणजे तिथं आपलं दूतावास हे ओपन केलेलं आहे। तर त्या संदर्भात तो म्हणतो याचे फायदे आणि मर्यादा सांगा। ठीक आहे, क्वेश्चनची डिमांड काय ते आपण यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यानंतर आता बघा, ओके, हे लोकसत्तामध्ये आलेला एडिटोरियल। आणि आता बघा पहिल्यांदा आपण इथं दिलेलं आहे एकदम बेसिक की तालिबान म्हणजे काय, तालिबान स्थापनेची पार्श्वभूमी, तालिबानचे प्रमुख उद्दिष्ट, ओके, त्यानंतर तालिबानचा अफगाणिस्तानमध्ये विकास कसा झाला हा आपण या डायग्रामच्या माध्यमातून इथं स्पष्ट केलेला आहे। ही नोट्स एक वेळा प्रिंट मारून वाचून घ्या कारण आपल्याला लिखाण करायचं आहे बरं का। त्यानंतर तालिबानची रचना, तालिबान शासनाची वैशिष्ट्ये आणि तालिबानशी संबंधित दहशतवादी संघटना, बरोबर। आणि यानंतर आता बघा भारताने जे दूतावास ओपन केलेलं आहे त्या संबंधी वर्णन आपण इथून सुरू केलेलं आहे। सुरुवातीला इंट्रोडक्शन जे तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे, त्यानंतर दूतावास सुरू करण्याची कारणे, ओके, ही विस्तृत दिलेली आहे। आणि सोबत इथं बघा, इथं ही संक्षिप्त स्वरूपात दिली आहे कारण जेव्हा आपण उत्तर लिखाण करतो तेव्हा आठवलं पण पाहिजे ना। या 15 पैकी 7 किंवा 8 जरी तुम्हाला आठवले तरी हे 80 शब्द होतात, त्यामुळे हे व्यवस्थितपणे रीड करून घ्या, ओके। आणि सोबत आव्हाने, चॅलेंजेस काय काय आहे सेम एका बाजूनं विस्तृत स्वरूपात आणि त्यानंतर आव्हाने इथं थोडक्यामध्ये। हे विस्तृत देण्याचं कारण म्हणजे कसं आहे बघा, हा जो आणि लास्टमध्ये आपण संभाव्य प्रश्नाचं म्हणजे 5 प्रश्न दिले आहे की कशा प्रकारे विचारला जाऊ शकते। आता याचं बघा उत्तर लिहित असताना जी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही शब्दरचना आली पाहिजे हे असं नाही आहे बरं का। याचा उद्देश काय माहिती आहे का की या प्रश्नामध्ये हे पॉइंट येणं अपेक्षित आहे, बरोबर। म्हणजे शेवटी एक वाक्य बघा, जेव्हा आपण उत्तर लिखाण करतो त्याच्या आधी आपल्याकडे इन्फो असणं गरजेचे आहे ना, इन्फॉर्मेशन। तर यामध्ये इन्फॉर्मेशन प्लस उत्तरामध्ये कोणते कंटेंट येणं अपेक्षित आहे हा या आपल्या एडिटोरियलचा प्रमुख भाग आहे।